आपण सगळीकडे ऐकतो ना 300 वर्ष 300 वर्ष. ही कुठली तर ती ही मानवजी राजे मूळचे वेरूळचे, राईट, घृष्णेश्वराचे सेवेकरी. पण आपल्याला पुत्र व्हावा म्हणून नवस कोणाला बोलले? शहा शरीफ दर्ग्यावरती. तशी रायवलरी चालू झाली कोणामध्ये? दोन पॉवर हाऊसेसमध्ये. एका ठिकाणी लखुजी जाधवराव आणि एका ठिकाणी भोसले. त्या दोघांमध्ये मौत कोणाची झाली? आणि त्याच वेळेस जिजाऊ ज्या आहेत त्या पोटुशी होत्या. कितव्यांदा पोटुशी होत्या? 6व्यांदा. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना, त्यांचं अतुलनीय कार्य, त्यांचं अतुलनीय पराक्रम, त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांची प्रतिभा, त्यांची प्रतिमा, एकंदरच समग्र शिवाजी महाराजांना त्यांनी जे काही ठसे सोडलेले आहेत स्वतःचे इतिहासभर, त्याच्यावरती आम्ही जगत आहोत. त्या सगळ्यांना आणि शिवाजी महाराजांच्या समग्र स्मृतींना अत्यंत प्रांजळपणे मानाचा मुजरा करतो. तर हा प्रपंच का? हा प्रपंच एवढ्याकरता मागच्या वेळेसारखा, म्हणजे जेव्हा मला सांगितलं मागच्या वर्षीसुद्धा की तू काहीतरी बोल, तेव्हा एवढं उपलब्ध आहे महाराजांबद्दल तर मी काय बोलणार. पण तेव्हा मनात आलं की येस, महाराजांबद्दल आपण बोलतो, ऐकतो, पाहतो, पण आपल्याला महाराज खरोखर कळले आहेत का, हा प्रश्न आहे. आणि जेव्हा प्रश्न मी विचारला तेव्हा त्याचं उत्तर आलं नाही, आम्हाला महाराज अजून कळलेले नाही आहेत. त्यांच्या कथा वाचलेल्या आहेत, कथा ऐकलेल्या आहेत, आवडतात, आम्ही टाळ्या वाजवतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख, आणि म्हटलं ह्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची खरी ओळख करून देऊया. थोडासा रिकॅप घेतो. मागच्या वर्षी शिवजयंतीला आपण काय पाहिलं? आपण पाहिलं महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, राईट. शिवाजी महाराज एक आहेत, असे जगात कित्येक राजे झाले. मग शिवाजी महाराजांनी वेगळं काय केलं? शिवाजी महाराजांनी वेगळं काय केलं हे कळण्याकरताची ती पूर्वपीठिका होती. कशातून त्यांनी काय निर्माण केलं? अंधेर पूर्ण बाबासाहेब पुरंदरेंनी वर्णन केलेलं आहे. वर्षातल्या 12ही अमावस्यांनी महाराष्ट्राला एका वेळी घराणा घातला होता. त्या अमावस्येच्या रात्रीमध्ये ज्यांनी दिवा पेटवण्याचं काम केलं, त्याची मशाल केली, त्यातून आग डोंब उचलला ज्वाला क्रांतीचा, हे ज्यांनी केलं, ती ठिणगी ज्यांनी पेटवली, तो शिवबा. तर आज आपण काय करणार आहोत, एक थोडासा रिकॅप घेऊया. आणि आता आपण ऐकलंच आहोत की माझं चॅनल आहे, आपल्या बऱ्यापैकी जणांना माहीत असेल, बिटवीन द लाईन्स. तिकडे आपण काय करतो तर जे सगळ्यांना माहीत आहे, जे बोल्ड लेटर्समध्ये लिहिलेलं आहे ते आपण वाचत नाही, त्याच्यामध्ये काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आजही आपण तेच करणार आहोत. मागच्या वेळेस आपण जो शिवपूर्व काळ ऐकला त्याच्या बिटवीन द लाईन्स आपण रीड करणार आहोत. सुरुवात कुठे झाली? सुरुवात झाली मित्रांनो, हिंदुस्तान, भारत. इथून म्हणे सोन्याचं धूर निघत असे, सोने की चिडिया. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र, म्हणजे ऑफिशियली महाराष्ट्र 1 मे 1960 नंतर. त्याच्या आधी मोस्टली म्हणजे ब्रिटिशांच्या काळात इट वॉज अ बॉम्बे प्रेसिडेन्सी, आणि त्याच्या आधी मोगलांच्या काळात इट वॉज दख्खन, राईट, म्हणजे काय डेक्कन प्लॅटू, राईट. महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणाल कोकण आहे, पश्चिमचा घाट आहे, पण घाटाला जाण्याकरता दख्खनवरूनच जायला लागतं, आणि म्हणून हा प्रांत म्हणजे दख्खन प्रांत, राईट. तर हा दख्खन प्रांत जो आहे हा 360 डिग्रीजमध्ये संपन्न होता. का बरं? इथे वैभव तर होतच, पण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि त्याच वेळेला नामदेव महाराज एकाच वेळेस महाराष्ट्रामध्ये भक्तीचं दान भरभरून हाताने वाटत होते. एका बाजूला महाराष्ट्राचं वैभव शिकेला पोचलेलं होतं, कारण या महाराष्ट्रामध्ये जे राज्य होतं ते कोणाचं? देवगिरीचा राजा रामदेवराय. देवगिरी म्हणजे काय? देवगिरी देन बिकेम दौलताबाद, देन बिकेम औरंगाबाद, अँड नाव वी नो इट ॲज संभाजीनगर, राईट. तर हे देवगिरीचा तो गड, भुईकोट किल्ला, कुठला? देवगिरीचा किल्ला, हे त्याचा राजधानीचा गड. जसा महाराजांचा रायगड, तसा ह्या दख्खनचा जो राजा होता त्याचा राजधानीचा किल्ला कुठला? तर हा देवगिरीचा किल्ला.
आणि हा देवगिरीचा राजा रामदेवराय याच्या राज्यामध्ये प्रजा अत्यंत सुखी होती, संपन्न होती, समाधानी होती. आणि बाहुलीने तर काय म्हटलं, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतात हे पैसा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविनं. म्हणजे मराठी भाषा सुद्धा भरभराटीला आलेली होती. अशा प्रकारे 360 डिग्रीज मधून महाराष्ट्र भरभराट करत होता, दृष्ट लागण्यासारखा. आणि जेव्हा एखादी गोष्ट दृष्ट लागण्यासारखी असते ना, तेव्हा त्याला दृष्ट लागते. आणि ती दृष्ट लागली. कोणाची लागली? दिल्लीश्वर बसलेला जलालुद्दीन खिलजी. आपण जर का चित्रपट पाहिला असेल पद्मावत, त्याच्यामधला तो डिमन खलिवली, अल्लाउद्दीन खिलजी, राईट. अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे जलालुद्दीनचा जावई, राईट, मुलीचा नवरा. त्याची नजर पडली या देवगिरीवरती. अरे इकडे तर केवढा खजिना आहे, सगळं उत्तर चाललेलं आहे, हा मला लुटायला पाहिजे. कारण त्याला जलालुद्दीनवरती कुरघोडी करायची होती, म्हणून तो चालून आला देवगिरीवरती. आता नेमकं दुर्दैव असं की त्याच वेळेस शंकर देवराय, म्हणजे राजा रामदेवराय तर, पण शंकर देवराय म्हणजे राजा रामदेवरायचा मुलगा, राईट, येस, शंकर देवराय दक्षिणेच्या स्वारीला गेलेला होता आणि बऱ्यापैकी सैन्याची तुकडी घेऊन गेलेला. आणि त्याच वेळेस नेमकं अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी आली आणि तो जिंकला. आता तो का बरं जिंकला? तो जिंकला हे आपण बघितलं मागच्या वेळेस. आता बिटवीन द लाईन्स रीड करूया आपण. तो का जिंकला तर त्यांनी एक आयडिया केली. काय आयडिया केली त्यांनी? त्यांनी एक छोटीशी सैन्याची तुकडी, 1000ची तुकडी मागे ठेवली आणि चाल करून आला. आणि आवई उठवली की दिल्लीहून मागवून 1,00,000चं सैन्य येत आहे. आणि इकडे तुंबळ युद्ध सुरू झालं, अल्लाउद्दीन आणि राजा रामदेवराय. आणि हे युद्ध आता आपण जिंकणार की काय? शंकर देवराय जर का पोहोचला तर युद्ध जिंकणं आपलं अटळच होतं. आता युद्ध आपण जिंकणार एवढ्यात त्यांनी काय केलं, 1000ची जी तुकडी मागावून ठेवलेली ती सोडली, त्यांना स्वारी करण्याच्या आज्ञा दिल्या आणि उठवली वावगी की काय 1,00,000चं सैन्य जे येणार होतं ते पोहोचलं. आता हे युद्ध जिंकायला आलेलं आहे. मराठा सरदार मी नाही म्हणणार कारण ते नंतर झाले, पण देवगिरीचं हे जे आपले सगळे सैन्य होतं त्यांचं मनोधैर्य गळालं. हातातली तलवार लटपटू लागली. 1,00,000चा सैन्याचा महासागर येतोय म्हटल्यावरती. आणि मग जी अंधाधुंदी माजली, सैरावैरा पळत सुटले. आणि या अंधाधुंदीमध्ये हातात आलेला घास जो आहे तो त्या अल्लाउद्दीन खिलजीने काढून घेतला आणि तिथून महाराष्ट्राचं दुर्दैव चालू झालं. हे साधारण कधी झालं? 1296चा कालखंड, राऊंड अबाउट दॅट टाइम. ही पहिली स्वारी. याच्यामध्ये त्यांनी प्रचंड धन लुटलं. एवढंच नाही तर राजा रामदेवरायची कन्यासुद्धा तो घेऊन गेला, अल्लाउद्दीन खिलजी, मुलगीसुद्धा. याच्यानंतर 4-5 वेळा त्यांनी धडक दिली महाराष्ट्राला. त्याचा जो एक सेनापती होता, आपण जो चित्रपटमध्ये दाखवलाय पद्मावतमध्ये, मलिक काफूर म्हणून, त्याचा तो नौकर पण होता आणि सेनापती पण होता. त्यांनी वारंवार धडक दिल्या आणि 4-5 धडकेनंतर साधारणपणे 1330च्या आसपास पूर्णपणे देवगिरी पडली. पूर्णपणे 1330 ते 1630 म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्माचं साल 1630. हा जो कालखंड आहे आपण सगळीकडे ऐकतो ना, 300 वर्ष. ती कुठली? तर ती ही 1330 जेव्हा पूर्णपणे देवगिरी बुडाली आणि 1630 जेव्हा महाराजांचा जन्म झाला. हा मधला कालखंड, ह्या मधल्या कालखंडामध्ये काय काय घडलं म्हणजे आपण म्हणतो मराठ्यांची अस्मिता मोगलांच्या टाचाखाली चिरडली. म्हणजे काय झालं? व्हॉट वॉज द मॅग्निट्यूड ऑफ इट? शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणजे काय केलं, कशातून केलं? तर मित्रांनो, जी आपली नर्मदा नदी आहे साधारण बरोबर मिडलला आहे. आपण ढोगळवानाने त्याच्या उत्तरेकडचा प्रांत म्हणजे उत्तर भारत आणि नर्मदेच्या दक्षिणेकडचा म्हणजे कन्याकुमारीपर्यंतचा दक्षिण भारत असं पकडून चालू आहे. उत्तरेकडे मोघल बादशाह होता दिल्लीवरती, ज्याचं तख्त तो या संपूर्ण उत्तरेवरती राज्य करत होता. आणि ह्या 300 वर्षाच्या कालखंडात काय झालं तर सर्वप्रथम दक्षिण भारतामध्ये 5 पातशाह्या स्थापन झाल्या, जसं मगाशी डॉक्टरांनी सांगितलं. त्यातली महत्त्वाची म्हणजे विजापूरची आदिलशाही,
अहमदनगरची निजामशाही, वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही आणि दक्षिणेकडची गोवळकोंड्याची कुतुबशाही. राईट. बरं, हे 5 पातशाह्या तर आल्या, पण जसं डॉक्टरांनी सांगितलं, या 5 पातशाह्यांसाठी लढत कोण होतं? हे मुस्लिम राज्यकर्ते होते, पण लढत कोण होतं आपापसात? मराठी सरदार लढत होते. राईट. मराठी सरदार लढत होते आणि ह्या सगळ्या सरदारांमध्ये आपापसात कुरघोडी चाललेली. गुलामगिरी रक्तात भिनणं म्हणजे काय? पंढरपूरमध्ये विठोबाची पूजा कोण करणार याचा वाद घेऊन तिथले जे बडवे आणि महाजन जे आहेत ते निजामशाहकडे जायचे. इतकी गुलामगिरी. सगळ्यात मोठं उदाहरण देतो. शहाजी राजांचे वडील मालोजी राजे, त्या मालोजी राजांना 2 पुत्र झाले. बरं, कसे मालोजी राजे मूळचे वेरूळचे, राईट, घृष्णेश्वराचे सेवेकरी. पण आपल्याला पुत्र व्हावा म्हणून नवस कोणाला बोलले? शहा शरीफ दर्ग्यावरती. आणि जेव्हा पुत्र झाले 2, तेव्हा एकाचं नाव ठेवलं शहा, एकाचं नाव ठेवलं शरीफ. हे कुठून आलं? शहा शरीफ दर्ग्यावरून. आणि ह्याच्यात आपण धन्यता मानत होतो त्यावेळेस. तिथून झाले शहाजी आणि शरीफजी. इतकी गुलामगिरी आपल्या रक्तात भिनली होती, कारण आपल्याकरता काही ठेवलंच नव्हतं. आत्ता सिडनीमध्ये आपण जे करतो, गणेशोत्सव सेलिब्रेट करतो, नवरात्र करतो, शिवजयंती करतो, सिडनीमध्ये जे आपण करू शकतोय ते त्यावेळेस महाराष्ट्रात राहून आपण कोणी करू शकत नव्हतं. भाई, कोणाची हिंमतच नव्हती. काही बोललो जीभ छाटली जाईल, काही ऐकलं कानामध्ये उकळते शिसाचा रस ठोकला जाईल किंवा लाकडाचे प्लग्स ठोकले जातील, काही सांगता येत नाही. देवळं पडली, देवळाची मशिदी झाल्या, पर्वत्या पडल्या, पर्वत्यांचे पीर झाले, घाट पडले, घाटांचे दर्गे झाले, स्त्रिया वाटविल्या, लहान मोठा कसला भेद न करता सगळ्यांच्या मुंडक्या छाटल्या, अनंत स्त्रिया वाटविल्या. आपल्याकडे युद्धामध्ये ती पद्धतच नव्हती. म्हणजे इफ आय गो बॅक, देवगिरी का पडली याचं जर मला विचारलं, जेव्हा मी त्याचं आय थॉट ओव्हर इट, त्याचं मला एक कारण पुढे आलं, लॅक ऑफ इंटेलिजन्स. म्हणजे आता आपण बघतो भारताची रॉ आहे, धुरंधर पिक्चर, राजी मूवी, राईट. अमेरिकेची CIA आहे, इस्रायलची मोसाद आहे, भारताची रॉ आहे. हे गुप्तहेर खातं काय करतं? आपल्या शत्रूंच्या गोठ्यामध्ये जातं आणि तिथली माहिती काढून आपल्याला पुरवतं, राईट. मग असं रामदेव रायाकडे का बरं नसावं? ह्याचा सुद्धा मी जेव्हा खल केला तेव्हा मला सापडलेलं उत्तर असं आहे की भारताची भूमी जी आहे ती सगळ्या बाजूनी सुरक्षित होती. इकडे सिंधू नदी होती, ह्या साईडला हिमालय आणि दोन्ही साईडला समुद्र. शत्रू येणार कुठून? शत्रू येणार चान्सच नसल्यामुळे अत्यंत सेक्युअर भूमी होती आणि त्याच्यामुळे भारताला शत्रूच नव्हता. भारत अजातशत्रू होता आणि म्हणून भारतामध्ये हजारो वर्षापासून संस्कृती चालत आली. आणि व्हायचं कसं? आता जसं आपण आहे, महाराष्ट्र आहे, केरळ आहे, कर्नाटक आहे, वेगवेगळी राज्य आहेत, परंतु देर इज अ फेडरल गव्हर्नमेंट, राईट. ते केंद्र आणि राज्य, तसंच त्यावेळेची रचना होती. हे जे प्रत्येक राजे होते प्रत्येक ठिकाणचे, म्हणजे देवगिरीचा राजा हा विजयनगरला गेलो तर आपल्याला माहिती आहे हरिहरणे बुक्क हे विजयनगरचं साम्राज्य, मारवाड, अशी वेगवेगळी साम्राज्य होती आणि ते इंडिव्हिज्युअली राज्य करत होते. परंतु त्या सगळ्यांवरती राज्य कोण करायचा? एक चक्रवर्ती सम्राट असायचा. आपल्याला माहित असेल रामायणामध्ये युद्ध जिंकल्यानंतर जेव्हा राम परत आले तेव्हा त्यांनी अश्वमेध यज्ञ केला, घोडा सोडला. तो जो घोडा कोणी अडवेल त्यांनी त्या राजाशी युद्ध करायचं, अन्यथा तो घोडा संपूर्ण भारतभर फिरून परत तिकडे यायचा. म्हणजे ती संपूर्ण भूमी पादाक्रांत झाली. याचाच अर्थ काय? सगळी घटक राज्य झाली आणि त्यांनी केंद्राची सत्ता मान्य केली. अशी राज्यव्यवस्था आपल्याकडे असल्यामुळे शत्रूचं भय नव्हतं आणि शत्रूचं भय नसल्यामुळे कदाचित ती यंत्रणाच अस्तित्वात नव्हती, द इंटेलिजन्स. शिवाजी महाराजांनी मात्र तसं नाही केलं. शिवाजी महाराजांनी पहिल्यापासून एक अत्यंत प्रभावी गुप्तहेर खातं निर्माण केलं आणि त्याचा प्रमुख कोण होता? बहिर्जी नाईक. ॲब्सोल्युटली. आणि शिवाजी महाराजांच्या यशामध्ये या गुप्तहेर खात्याचा वाटा प्रचंड मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. तो एक वेगळा कथानक असेल, त्याच्यावरती वेगळा एपिसोड होईल. परंतु देवगिरी पडली आणि मग मराठे हळूहळू सरदार पुढे येऊ लागले.
त्यातले 2 सरदार नावारूपाला आले, 2 पॉवर हाऊस तयार झाले महाराष्ट्रामध्ये. कोण? एका ठिकाणी लखुजी जाधवराव आणि एका ठिकाणी मालोजी राजे भोसले. दोघेही भाऊ भाऊ होते, मालोजी आणि विठोजी. आणि ते लखुजी जाधवराव आणि जगदेवराव हे दोघंही कुठे होते? निजामशहाच्या दरबारी होते. लखुजी राजे मोठे सरदार होते आणि लखुजी जाधवांकडे मालोजी राजे भोसले होते. राईट. एक दिवस काय झालं, या मालोजी राजे भोसलेंचा मुलगा, साधारण शहाजी राजांचा जन्म गिव्ह अँड टेक राऊंड अबाउट 1500 म्हणजे 1595 to 1600 समवेअर अराउंड देअर. आणि ते 8-1 वर्षाचे असतील. रंगपंचमीचा कार्यक्रम होता, दरबार भरलेला होता आणि मालोजी राजे आपल्या 8 वर्षाच्या शहाजीला घेऊन आले आणि रंग उधळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आणि तिकडे शहाजीने काय केलं तर छोट्या शहाजीने लखुजी जाधवांची पोरगी 5 वर्षाची तिच्यावरती रंग उधळला. मग तिने सुद्धा उधळला. दोघांनी एकमेकांवर यथेच्छ रंग उधळला आणि ते पाहून लखुजी जाधवराव म्हणाले, वा काय जोडाय. आणि हा शब्द दरबाराने उचलून धरला, वा काय जोडाय. आता याच्या आतली बातमी अशी आहे की हे जेव्हा झालं त्यावेळेस घरी आल्यावर लखुजी जाधवांना फार पडली, जशी आपल्या सगळ्यांना पडते, म्हणजे इकडच्यांना. का पडली? कारण मालोजी राजे लखुजी जाधवांकडे होते. अहो हैसियत का होना चाहिए ना. तेव्हा ती गंमत नव्हती. कालांतराने त्या दोघांना सेम हुद्दा मिळाला, लखुजी जाधवराव आणि दुसरं पॉवर हाऊस मालोजी राजे भोसले. आणि जेव्हा ते तुल्यबळ झाले तेव्हा साधारण 10 वर्ष वय असावं, त्यावेळेस या दोघांचा विवाह झाला. त्या लखुजी जाधवरावांची कन्या अर्थातच जिजाऊ, महाराष्ट्राची भाग्य भवानी. साधारण गिव्ह अँड टेक 1610 मध्ये, आपण टाइम लाईननी चाललोय राईट. 1610 मध्ये साधारण ह्या दोघांचा विवाह झालेला असावा. आणि विवाह झाल्यानंतर त्यांचा छान संसार चालला ऑब्व्हियसली. आणि हे सगळं चालू असताना त्यांच्या संसार वेलीवरती पहिलं पुष्प उमललं. कुठलं? शहाजी राजा आणि जिजाऊंचा पहिला पुत्र संभाजीराजे. आता मोस्ट ऑफ अस विल बी व्हॉट्स गोइंग ऑन हिअर. तर त्याची पण मी तुम्हाला थोडीशी गंमत सांगतो काय आहे ते. 1623 गिव्ह अँड टेक. लखुजी जाधवराव आणि मालोजी राजे, मालोजी विठोजी, लखुजी जगदेव, सगळेजण निजामशहाच्या दरबारी होते, मोठे मोठे सरदार होते. आणि तिकडे जसा संसद भरते आपली, आता किंवा विधानसभा भरते, तशी संसद भरली. सगळीकडचे आमदार खासदार आले, तसे सगळे लोक गेले दरबारात. आणि दरबार सुटल्यानंतर जसे परत जायला निघाले तसा खंडागळे नावाचा एक सरदार होता, त्याचा हत्ती उधळला, हत्ती बिथरला. इकडे तिकडे उड्या पळायला लागला, लोकांना पायाखाली चिरडायला लागला, सोंडेत घेऊन आपटायला लागला, हैदोस घालू लागला. आणि ही बातमी जेव्हा लखुजी जाधवरावांचा मुलगा दत्ताजी ह्याला कळली तेव्हा दत्ताजी क्षात्र धर्म तो त्या हत्तीवरती चालून गेला. काय शूर असायला पाहिजे विचार करा. त्या हत्तीने चाललेली नासधूस थांबवण्याकरता तो दत्ताजी हत्तीवर चालून गेला. आता काय महाराष्ट्राचं दुर्दैव, ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही. त्या हत्तीला वाचवण्याकरता मालोजी राजे, त्यांचे बंधू विठोजी राजे, त्यांचे पुत्र दोघं संभाजी आणि खेळोजी, हे दोघं हत्तीला वाचवण्याकरता खंडागळेकडून युद्धाला आले. दोघांमध्ये तुंबळ जुंपली. दत्ताजीचं सैन्य पण भिडलं आणि संभाजीचं सैन्य पण भिडलं. संभाजी अगेन, कोण संभाजी? विठोजी राजे भोसलेंचा मुलगा संभाजी, शहाजी राजांचा चुलत भाऊ, सख्खा चुलत भाऊ संभाजी. ह्या युद्धामध्ये संभाजींनी दत्ताजीला पाडलं, दत्ताजी पडला. आता ही बातमी जेव्हा लखुजी जाधवरावांपर्यंत पोहोचली, काय झालं असेल? एक तर काळ असा होता, लखुजी जाधवरावांकडे ते कामाला होते, त्याच्या मुलांनी माझ्या मुलाचा खून पाडावा शक्यच नाही. लखुजी जाधवरावांना ती गोष्ट सहनच झाली नाही. ताडदिशी उठले, तलवार घेऊन निघाले. वाटेत जो येईल त्याला आडवा करत सुटले. आणि असं करता करता वाटेत समोर कोण आला? त्यांचा जावई शहाजी आला. थांबले का नाही, शहाजीवरती सुद्धा असा घणाघाती वार केला त्याच्या दंडावरती की शहाजी मूर्छित होऊन पडला. ही वॉज अनकॉन्शियस. आणि अनकॉन्शियस शहाजी झाले म्हणूनच कदाचित वाचले. कारण एकदा
डोक्यात तुमच्या राग घुसला की समोर तुम्हाला काही दिसत नाही. म्हणून म्हणतात राग स्वतःचाच जेवढा दुसऱ्याला त्रास देतो त्याच्यापेक्षा जास्त राग स्वतःचाच घात करतो. स्वतःच्या जावयाला ठार करता करता वाचले लखुजी जाधवराव. आणि मग पुढे गेले, संभाजीला शोधलं आणि संभाजीचा खून पाडला त्यांनी. तेव्हा कुठे ते थांबले, पण मग इथे थांबलं नाही, हे चक्र सुरू राहिलं. शेवटी निजामशहानी मध्यस्थी केली आणि त्याला सांगितलं बाबा रे आता थंड घ्या, आता शांत व्हा. तेव्हा कुठे थांबले, पण त्याच्यामुळे झालं काय? आपण कयामत से कयामत तक मूवी पाहिला राईट. ती जशी रायव्हलरी चालू होते तशी रायव्हलरी चालू झाली. कोणामध्ये? दोन पॉवर हाऊसेसमध्ये. एका ठिकाणी लखुजी जाधवराव आणि एका ठिकाणी भोसले. या दोघांमध्ये मौत कोणाची झाली? जिजाऊ. जिजाऊने काय करायचं? आपला भाऊ पाडला कोणी? दिरानी. आणि दिराला कोणी पाडला? आपल्या पित्यानी. बरं पित्याने पाडला तर पाडला, आपला पती मरता मरता वाचला. काय परिस्थिती झाली असेल विचार करा जिजाऊची. जिजाऊला माहेर तुटलं. देर वॉज नो गोईंग बॅक. या घटनेनंतर जिजाऊ, ह्या गोष्टी बारीक बारीक आहेत इतिहासातल्या, बिटवीन द लाईन्स आहेत, त्या आपल्याला इतिहास सांगत नाही, त्याच्या खोलात जायला लागतं, म्हणून हा प्रपंच आहे. बरं ही घटना 1623 सालची, या हत्तीची घटना. त्याच्यानंतर 1624 साली पराक्रम झाला. जसं मगाशी डॉक्टरांनी सांगितलं, काय झालं? भातवडीच्या रणांगणावरती दिल्ली आणि आदिलशाहीच्या संयुक्त फौजेचा पराभव निजामशहाने केला. आणि निजामशहाकडनं तलवार कोणी गाजवली? शहाजीराजांनी. शहाजीराजांनी तलवार गाजवली, सारी दुनिया दिपवली आणि एक निजामशाही वाचवली. बरं तेव्हा झालं अशी गंमत की तेव्हा जो सेनापती होता, जो प्रधान होता निजामशहाचा, तो कोण होता? मलिक अंबर नावाचा. मलिक अंबर नाव महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मलिक अंबरकडनं सगळं क्रेडिट शहाजीराजांनी घेतल्यासारखं झालं. कामावरती होतं राईट, मॅनेजरपेक्षा जेव्हा सुपरवायझर चमकतो तेव्हा मॅनेजरची तशीच तिथे मलिक अंबरची झाली. आणि त्यांनी शहाजीराजांविरुद्ध कट कारस्थानं करायला सुरुवात केली. शहाजीराजांचं तिकडे राहणं कठीण झालं. शहाजींचं म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो, जेव्हा मॅनेजर तुमच्या विरुद्ध गेम खेळायला लागतो तेव्हा कठीण होतं ना, जीवनच विस्कळीत होऊन जातं. तसं विस्कळीत जीवन झालं शहाजीराजांचं. आणि दरदरकी ठोकरे खायला लागले, कारण तो जी कटकारस्थाने करत होता त्याला ते परतवून लावत होते. शहाजीराजांचं जीवन सुद्धा विस्कळीत. मी तुम्हाला सांगतो, ह्या कालखंडामध्ये शहाजीराजे निजामशहाकडून सुटले, मोगलांकडे गेले, मोगलांकडून सुटले, आदिलशहाकडे गेले, इकडे तिकडे फिरत राहिले शहाजीराजे. अजिबात स्थैर्य नव्हतं त्यांच्याकडे. एक वेळ ज्यांनी निजामशाही वाचवली दोघांशी लढून, ते त्यांच्याचकडे निजामशाहाविरुद्ध सुद्धा लढलेले आहेत. आणि असं होता 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 एक वेळाला जेव्हा संभाजीराजे आता लग्नाचे झाले, संभाजीराजे लग्नाचे झाले, मग मुलगी कोणाची आवडली? शिवनेरीचा जो गणपती, जो गडकरी, कोण? सिद्धोजी विश्वासराव, त्यांची मुलगी ती ठरली. वा, ही आपल्या मुलासाठी फॅन्टॅस्टिक आहे, उपहार आहे, छान आहे. आणि हे लग्न मग करण्याकरता शहाजीराजे आणि जिजाऊ शिवनेरीवरती गेले. लग्न पार पडलं. आणि त्याच वेळेस जिजाऊ ज्या आहेत त्या पोटुशी होत्या. कितव्यांदा पोटुशी होत्या? 6व्यांदा. कारण संभाजीनंतर त्यांना 4 वेळा पुत्र झाले आणि ते 4ही अल्पायुषी ठरले, जगलेच नाहीत. आता विचार करा, त्या 6व्यांदा गर्भात राहिल्यात, काय प्रेशर आहे. ट्राय टू फील द हिट. ओके, 6व्यांदा गर्भात राहिल्या. अजूनही पद्धत आहे, जेव्हा स्त्री गरोदर राहते तेव्हा कुठे जाते? माहेरी जाते. जिजाऊची परिस्थिती काय आहे? माहेरी जाऊ शकत नाहीये. काय करायचं त्या माऊलीने? शहाजीराजे फिरतीवर आहेत, अस्थिर आहेत, काय करायचं? शेवटी व्याही विश्वासराव सिद्धोजी म्हणाले, तुम्ही कुठेही जायचं नाही, तुम्ही इथे राहायचं, आम्ही तुमची देखभाल करू. आ हा 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 हा, काय मनाचा मोठेपणा आहे. आणि म्हणून जिजाऊ शिवनेरीवरती राहिल्या. अगेन बिटवीन द लाईन्स, हे आपल्याला इतिहास सांगत नाही. म्हणून जिजाऊ तिकडे शिवनेरी गडावरती राहिल्या. आणि आणखी काय रे, हाय रे दुर्दैव, 1629चा श्रावण पौर्णिमा म्हणजे काय? श्रावणाची पौर्णिमा म्हणजे काय?
राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमेला काय घडलं? जिजाऊचे वडील लखुजी जाधवराव आणि त्यांचे 2 बंधू अचलोजी आणि रघुजी आणि एक नातू म्हणजे दत्ताजी जो मारला गेला त्याचा मुलगा यशवंतराव, हे 4 जण निजामाच्या दरबारी त्याला मुजरा करायला गेले. त्यावेळी पद्धत होती, तुम्हाला जायलाच लागायचं. असे हे सगळेजण आले त्याला भेटण्याकरता. तळ पडला देवगिरीच्या पायथ्याशी आणि हे 4 जण भेटायला गेले. आणि त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की निजामशाही कट कारस्थान केलं. तो कुर्णीसाद करण्याकरता, मुजरा करण्याकरता जशा माना लावल्या तशा सपासप तलवारी निघाल्या आणि शिर धडा वेगळे झाले. तुंबळ युद्ध झालं. यांच्याकडे शस्त्र नव्हतं, कारण शस्त्र जमा करायची लाईक इमिग्रेशन चेक पॉइंट. फक्त कटारी होत्या, कटारी उपसल्या, पण काही फायदा झाला नाही. दगाफटका झाला. निजामाने घात केला आणि संपूर्ण 80% 90% संपूर्ण जाधवराव कुटुंब तो म्हणजे ऑलमोस्ट वंशच नष्ट करण्याच्या हिशोबाने त्यांनी ते कारस्थान केलेलं. नशिबाने बहादूर नावाचा जो 4था मुलगा आहे तो गेलेला नव्हता मुजरा करण्याकरता, म्हणून वाचला. पण अख्खं कुटुंब निजामशाही कापलं. ही बातमी देवगिरीवर उडाली, शिवनेरीवर येऊन पोहोचली. आता विचार करा काय झालं असेल त्या माऊलीचं. रक्षाबंधनाचा दिवस आणि 3 सख्खे भाऊ कापले निजामशाही रक्षाबंधनाच्या दिवशी. काय त्या माऊलीचं झालं असेल? आता फील द मॅग्निट्यूड ऑफ द सिच्युएशन. ह्या सिच्युएशनमध्ये गरोदर बाई वजन वाढायला पाहिजे, वजन घटायला लागलं. केवढं टेन्शन, केवढं प्रेशर. कसं वाढणार वजन? अंगाला लागणार कसं? डोहाळे तर आहेत, पण डोहाळे कसले आहेत? काही खाण्याचे डोहाळे आहेत का? नाही. हत्तीवर बसायचे डोहाळे, घोड्यावर बसायचे डोहाळे, तलवार चालवायचे डोहाळे, शत्रूची कत्तल करण्याचे डोहाळे लागले या जिजाऊला. मग शेवटी काय झालं? 4 वेळा गर्भाची ही अवस्था झालेली आहे. 5व्यांदा 6व्यांदा ती होऊ नये म्हणून तिथली देवी कुठली? शिवाई, शिवनेरी गडावरची. त्या शिवाईला नवस लावला अशी बखरकरांनी नोंद केलेली आहे. सगळीकडे नाही आहे, पण काही ठिकाणी आहे. त्या शिवाई देवीला नवस लावला की माझं बाळ जगू दे, मला बाकी काही नको, माझं बाळ जगू दे, ते माझं बाळ होऊ दे, प्रसूती होऊ दे, मी तुला त्याचं नाव ठेवीन, मी त्याचं नाव तुला ठेवीन. आणि हा बोलल्यानंतर म्हणतात ती महाराष्ट्राची भाग्य भवानी तिकडे चाललेलंच होतं. दार उघड बये, दार उघड. ती हाक त्यांनी ऐकली. हा काळा कुट्ट अंधार 300 वर्षाचा तो सावट होतं महाराष्ट्रामध्ये, ते हटवण्याकरता तो दिवा प्रज्वलित होणार होता. आणि तो दिवा प्रज्वलित होण्याकरता मुहूर्त काय निघाला? फाल्गुन वद्य तृतीयेची रात्र, शुक्ल नाम संवत्सर, अर्थात 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी गडावरती ते बाळ जन्माला आलं. तो पुत्र जन्माला आला. पुत्र शिवनेरीला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. आणि त्या पुत्राचं नाव ठेवलं, त्या पुत्राचं नाव ठेवलं शिवाजी. इथून पुढचा इतिहास आपण पुढच्या वर्षी पाहूया. प्रौढ प्रताप पुरंदर ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद मला सहभागी केल्याबद्दल.